हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। मी आहे चंद्रकांता आणि आज मी बनवला आहे गाजराचा हलवा। चला तर मग बनवायला सुरू करूया। कढाई गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चमचे तूप ऍड करूया। इथे मी अर्धा किलो गाजराचा हलवा बनवणार आहे। इथे मी गाजर ग्राइंड करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये गाजराचा किस ऍड करून आपण तो छान परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटं आपण हे सर्व छान परतून घेतलं की यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि गाजर छान शिजून घेऊया। 1-2 मिनिटांनी आपल्याला गाजर चेक करत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून गाजर चांगले शिजतील। आता आपण यावर परत झाकण ठेवून देऊया। 5 मिनिटं अजून आपण गाजर शिजू देणार आहोत। जसं तुम्ही बघू शकता इथे गाजर शिजत आलेले आहे। तर यामध्ये आपण दूध ऍड करूया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण गाजर छान शिजू देऊया। जसं तुम्ही बघू शकता इथे आपला हलवा शिजत आहे। हलव्यातलं दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। मग त्यात आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करणार आहोत। इथे दूध पूर्णपणे आटलेलं आहे, तर यात आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करूया। सर्वात आधी यामध्ये आपण साखर ऍड करणार आहोत। इथे मी 1 आणि अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखर तुमच्या चवीनुसार ऍड करू शकता आणि आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया। सर्व साखर मिक्स झाली की यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड ऍड करणार आहोत। सर्व छान मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं आपण हलवा छान परतून घेणार आहोत। साखरेचं पाणी आटलं की आपला हलवा ऑलमोस्ट बनवून तयार आहे। यामध्ये आता आपण लास्टला थोडासा खवा ऍड करणार आहोत। खवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता, तुम्हाला किती हवा असेल तेवढा। खवा ऍड केल्यानंतर खूप छान टेस्ट येते। खवा छान मिक्स करून घेऊया। खवा मिक्स झाला की यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहोत। ड्रायफ्रुट्स ऍड करून हलवा छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करून देऊया। इथे आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे। इथे आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।